सर कुर्लामध्ये जे प्रकरण झालं होतं BSTमुळे काय सांगणार आहोत? 7 लोकांचा मृत्यू त्याच वेळी झालं होतं. कसं पाहताय तुम्ही या सगळीकडे? अशी माहिती पण समोर आली आहेत की ड्रायव्हरला ट्रेनिंगसुद्धा नव्हतं. नाही, कुर्ला येथे 9 तारखेला जो अपघात झाला त्याच्यामध्ये 7 जण मृत्युमुखी झाले आणि जवळजवळ 48-49 जणांचं इंजर्ड आहे. BSTच्या इतिहासामधली ही अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. याच्यापूर्वी एक दुमजली बस प्रभादेवीला पलटी झाली होती. त्याच्यानंतरचा सर्वात मोठा अपघात हा काल झालेला गणला जातो. BSTने खाजगी कंत्राटदार नेमल्यापासून ज्या ड्रायव्हर्सची भरती केलेली आहे त्यांच्यावरती जे योग्य नियंत्रण BST प्रशासनाचं असायला हवं होतं ते आता सध्या राहिलेलं नाही. आता कोणीही साधा माणूस ज्याच्याकडे लायसन्स आहे आणि 1 वर्षाचा अनुभव आहे असा माणूस BSTसारखी नावाजलेल्या कंपनीची बस चालवतं. त्यामुळे मुंबई शहरामधल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास तरी करावा लागतो किंवा पादचारी म्हणून राहावं लागतं. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी BSTची जी काही व्यवस्था होती ड्रायव्हर्स नेमण्याची, त्यांना प्रशिक्षण देण्याची, त्यांना एकंदरीत लाईनवर पाठवण्याची, त्यांच्यावरती चेकिंग ठेवण्याची, ही आता कुठलीही व्यवस्था सध्या राहिलेली नाही आणि त्याचा फायदा हे खाजगी कंत्राटदार घ्यायला लागलेले आहेत. आणि त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यांवरती कोणीही तपासणी अधिकारी नसल्यामुळे कोणालाही ते नेमतात आणि मग असे अपघात याच्यापुढे घडत आहेत. असं म्हणतात की संजय मोरे नावाचा तो ड्रायव्हर होता ज्याला त्यांना अटक पण केलं. 1 डिसेंबरपासून त्याला या बसवर चढवण्यामध्ये आलं होतं. ही 12 मीटर लांबीची बस होती आणि इलेक्ट्रिक बस होती जी विदाऊट म्हणजे ॲटोमॅटिक अशी बस होती. ती चालवण्याला एक वेगळा अनुभव लागतो, तो या ड्रायव्हरकडे नव्हता असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे हा अपघात मानवनिर्मित घडलेला आहे आणि मुंबईकरांना नाहक त्याच्यामध्ये बळी पडावा लागला आहे. माझी या निमित्तानं बेस्ट प्रशासनाला विनंती राहील की याच्यापुढे आपण ड्रायव्हर्स नेमताना त्यांची संपूर्ण शारीरिक, त्याची संपूर्ण मानसिक चाचणी घ्यायला हवी. त्याला किमान 8 दिवस त्याला ट्रेनिंग द्यायला हवी. त्याचबरोबर तो बस चालवत असताना सुद्धा आपले इन्स्पेक्टर त्याच्याबरोबर असायला हवेत आणि तो जर योग्य असेल तरच त्याच्या हातामध्ये अशी बस देण्यात यावी. एका बसमध्ये त्या दिवशी 60 प्रवासी होते. आता फक्त बाहेरच्या लोकांनाच अपघात झाला, आतल्या लोकांना जर काही झालं असतं तर तोसुद्धा एक मोठा फटका BSTला आणखीन त्या कंत्राटदाराला आणि मुंबईकरांना बसला असता. मी या निमित्तानं त्यांना सांगतो की कंत्राटदारांनी आपल्या बसेसही व्यवस्थित ठेवाव्यात, त्याची दुरुस्ती देखभालही व्यवस्थित ठेवावी आणि त्याच्याबरोबरच त्यांनी आपले कर्मचारीही व्यवस्थित नेमावे जेणेकरून सुमारे 30 ते 35 लाख BSTचे प्रवासी या बसवर विश्वास ठेवून रोज प्रवास करत असतात. त्यांच्या जीवाला कुठलाही धोका पोहोचता कामा नये याची काळजी खाजगी कंत्राटदाराच्या सोबतच बेस्ट प्रशासनाची सुद्धा तेवढीच आहे की त्यांनी पाळावी अशी विनंती. एक रिपोर्ट अनुसार अशी माहिती पण समोर आली आहे की जेव्हा ड्रायव्हर बस चालत होता तेव्हा तो हसत पण होता, म्हणजे तो एवढा सिरियस नव्हता. जेव्हा त्यांनी 2 गाड्या पहिल्यामध्ये उडवल्या होत्या तेव्हा तो हसत पण होता. काही लोकांनी बघितलं होतं स्वतः. काय वाटते तुम्हाला, त्यांनी हे पर्पजली केलं असेल? या संबंधामध्ये पोलिसांनी तर आपली चौकशी केलेली आहे. त्याच्यामध्ये हे आढळून आलं की त्यांनी व्यसन कुठलंही केलं नव्हतं, दारू प्राशन केलेली नव्हती किंवा अन्य कुठलं केलेलं नव्हतं. परंतु त्याच्या ट्रेनिंगच्या संदर्भात मात्र अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्याच्यानंतर BSTने आपली एक चौकशी समिती 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमलेली आहे. येत्या 2 दिवसात त्याचा अहवालसुद्धा द्यायला सांगितला आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याचा आपण वाट बघूया की त्यामधून नेमकं काय निघतं. कारण ते 1 to 1 त्यांच्याशी बोलतील, त्याच्याबरोबर त्याचा इतिहास तपासतील, त्याचं पूर्ण रेकॉर्ड तपासतील आणि बसचं रेकॉर्ड तपासतील. बसमध्ये काही बिघाड होता का, बसच्या यंत्रणेत काही फेल झालेली होती का, त्याचबरोबर हा ड्रायव्हर कोण होता, किती वर्ष तो BSTची बस चालवतो आहे, त्याला ह्याच्यातला अनुभव कुठला होता, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू केलेली आहे. 2-3 दिवसात तो रिपोर्ट येईल आणि मग त्याच्यावर आपण भाष्य केलेलं बरं. ह्याच्या आधी काही कंत्राटी BST लोकांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. तुम्हाला पण माहीत असेल, मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं होतं. पूर्ण BST जे आहेत ते बंदच पडले होते आणि त्याचवेळी त्या आंदोलकांचं असं म्हणणं होतं की ड्रायव्हर्स
तिथे चालू नाही शकत बस, कारण स्टेअरिंग फेल होतात, ब्रेक फेल होऊन जातात, बॅटरी बंद पडतात आणि बससुद्धा बंद पडून जातात. याच्यामध्ये कोण जबाबदारी घेणार? BST प्रशासन जबाबदारी घेणार, ड्रायव्हरवर सर्व येणार आहे. प्रश्न योग्य आहे, कारण की कंत्राटदारांकडून ज्या बसेस आपण घेतलेल्या आहेत त्याचा पूर्ण देखभाल आणि दुरुस्ती करण्याचं काम कंत्राटदाराचं आहे. BSTचं त्याच्यामध्ये फक्त त्याच्यावरती सुपरविजन करतं, हे BSTचं काम आहे. आणि जर BSTच्या कर्मचाऱ्यांना, BSTच्या अधिकाऱ्यांना असं जर आढळलं की ही बस रस्त्यावर काढण्याजोगी नाही, तर त्यांनी त्या कंत्राटदाराला अटकाव केला पाहिजे होता की अशा बसेस तुम्ही रस्त्यावरती आणता कामा नाहीत. दर पिरियडिकल त्याचं चेकिंग व्हायला पाहिजे. BSTच्या बसेस दर 10,000 किलोमीटर नंतर त्यांचं परिरक्षण केलं जातं. दर 40,000 किलोमीटर नंतर त्याला डॉकिंग केली जाते, त्याची संपूर्ण तपासणी केली जाते, आवश्यक त्या दुरुस्त्या त्याच्यामध्ये केल्या जातात आणि जोपर्यंत त्या होत नाहीत तोपर्यंत ती बस रस्त्यावरती काढली जात नाही. परंतु या खाजगी कंत्राटदारांच्या बसेस यासाठी रस्त्यावर येतात की त्यांना दर दिवशी 120 ते 140 किलोमीटर ही बस चाललीच पाहिजे, अशा प्रकारचा त्यांच्यावरती दंडक असल्या कारणामुळे ते कुठल्याही परिस्थितीतली बस रस्त्यावरती आणतात आणि मग त्यामुळे हे अपघात वगैरे होण्याची शक्यता असते. परंतु त्याला माफी नाही, कारण ती एखाद्या मनुष्याचा जीव महत्त्वाचा आहे. एक दिवस 5,000 रुपये दंड भरलेला चालेल, परंतु एका माणसाचा जीव घेणं हे त्या कंत्राटदाराचं काम नव्हे, त्यांच्या अधिकाऱ्याचं हे काम नव्हे. त्यांनी अशा प्रकारच्या बसेस रस्त्यावरती आणता कामा नयेत आणि त्या बसेस योग्य स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारीही त्यांची आहे आणि हे सर्व लक्षात घेऊनच त्यांना किलोमीटरचे पैसे दिले जातात. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी खाजगी कंत्राटदाराची आहे, परंतु बेस्ट दोघी नाही, तर त्यांनी त्या कंत्राटदाराला अटकाव केला पाहिजे होता की अशा बसेस तुम्ही रस्त्यावरती आणता कामा नाहीत. दर पिरियडिकल त्याचं चेकिंग व्हायला पाहिजे. BSTच्या बसेस दर 10,000 किलोमीटर नंतर त्यांचं परिरक्षण केलं जातं. दर 40,000 किलोमीटर नंतर त्याला डॉकिंग केली जाते, त्याची संपूर्ण तपासणी केली जाते, आवश्यक त्या दुरुस्त्या त्याच्यामध्ये केल्या जातात आणि जोपर्यंत त्या होत नाहीत तोपर्यंत ती बस रस्त्यावरती काढली जात नाही. परंतु या खाजगी कंत्राटदारांच्या बसेस यासाठी रस्त्यावर येतात की त्यांना दर दिवशी 120 ते 140 किलोमीटर ही बस चाललीच पाहिजे, अशा प्रकारचा त्यांच्यावरती दंडक असल्या कारणामुळे ते कुठल्याही परिस्थितीतली बस रस्त्यावरती आणतात आणि मग त्यामुळे हे अपघात वगैरे होण्याची शक्यता असते. परंतु त्याला माफी नाही, कारण ती एखाद्या मनुष्याचा जीव महत्त्वाचा आहे. एक दिवस 5,000 रुपये दंड भरलेला चालेल, परंतु एका माणसाचा जीव घेणं हे त्या कंत्राटदाराचं काम नव्हे, त्यांच्या अधिकाऱ्याचं हे काम नव्हे. त्यांनी अशा प्रकारच्या बसेस रस्त्यावरती आणता कामा नयेत आणि त्या बसेस योग्य स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारीही त्यांची आहे आणि हे सर्व लक्षात घेऊनच त्यांना किलोमीटरचे पैसे दिले जातात. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी खाजगी कंत्राटदाराची आहे, परंतु बेस्ट प्रशासनही याच्यातून सुटू शकत नाही, कारण की याच्यावर सुपरविजन करण्याचं काम बेस्ट प्रशासनाचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हलगर्जीपणा दाखवला असेल तर बेस्टचे अधिकारीही तितकेच जबाबदार.